मित्रो, 10th बोर्ड एक्झाममध्ये एक प्रश्न असतो ज्यामध्ये एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्याशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे असतात. यालाच रिलेटेड वर्ड्स म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण हेच करणार आहोत. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो, क्वेश्चन 1A मध्ये 5व्या ॲक्टिव्हिटीमध्ये अशा प्रकारे एक डायग्राम दिलेला असतो आणि त्याच्यावर सूचना असते, राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता ॲज शोन इन द एक्झाम्पल म्हणजे काय? उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे. म्हणजे सेंटरला एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्याशी संबंधित एक शब्द या ठिकाणी त्यांनी दिलेला असतो आणि 4 शब्द आपल्याला लिहायचे असतात. यासाठी आपल्याला असतात 2 मार्क्स. म्हणजे एका शब्दाला आपल्याला अर्धा मार्क मिळणार असतो. तर मित्रहो, ॲज शोन इन द एक्झाम्पल म्हणजे काय? तर या ठिकाणी चाइल्ड म्हणजे हे एक नाऊन आलेलं आहे आणि या ठिकाणी स्मॉल म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. म्हणजे जर नाऊन दिलेलं असेल तर त्याच्याशी संबंधित ॲडजेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. जसं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण चाइल्ड घेतलं तर या ठिकाणी पुन्हा दुसरं काय येईल? ॲडजेक्टिव्हच येईल. जसं फॅट. म्हणजे या ठिकाणी चाइल्ड आणि बॉय असं नाही घ्यायचं. फॅट त्याच्याशी संबंधित ॲडजेक्टिव्ह घ्यायचे आहेत. म्हणजे एक ॲडजेक्टिव्ह त्यांनी दिलेलं असतं आणि बाकीचे ॲडजेक्टिव्ह आपल्याला लिहावे लागतात. मित्रो, या ठिकाणी मी ॲडजेक्टिव्ह लिहित आहे. म्हणजे तुम्ही ॲडजेक्टिव्ह असा शब्द नाही लिहायचा, तर ॲडजेक्टिव्ह या जातीचा शब्द आपण लिहायचा आहे. जसं या उदाहरणामध्ये आपण केलेलं आहे. अशा प्रकारे 4 शब्द आपल्याला लिहावे लागतात. तेव्हा आपल्याला 2 मार्क्स मिळतील. जसं या ठिकाणी त्यांनी स्मॉल दिला आहे, आपण फॅट लिहिला आहे. मग या ठिकाणी काय येईल? या ठिकाणी सुद्धा एखादं ॲडजेक्टिव्हच येईल. मग काय येईल? फेअर, पा सुंदर, त्यानंतर स्मार्ट हुशार, त्यानंतर हॅप्पी. अशा प्रकारे सर्वच्या सर्व आपण ॲडजेक्टिव्ज लिहिलेले आहेत. ॲज शोन इन द एक्झाम्पल याचा अर्थ होतो उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे. म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला कळेल की इथे नाऊन आहे, इथे ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे. अशा प्रकारचे रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे. किंवा परीक्षेमध्ये व्हर्बसुद्धा आलेलं आहे. जर त्यांनी व्हर्ब दिलं तर त्याच्याशी संबंधित ॲडवर्ब त्यांनी दिलेले आहेत. मग आपल्याला सुद्धा त्याच्याशी संबंधित काय करावं लागेल? ॲडवर्बच लिहावे लागतील. लक्षात ठेवा, आपण पुन्हा व्हर्ब लिहून चालणार नाही. तर आपण सुद्धा ॲडवर्ब आपल्याला लिहावे लागतील. किती? 4. लक्षात ठेवा. किंवा ॲडजेक्टिव्ह देखील देऊ शकतील. आतापर्यंत ॲडजेक्टिव्ह आलं नाही, परंतु ॲडजेक्टिव्ह देतील आणि त्याचं उदाहरण म्हणून एखादं नाऊन देतील. मग आपल्याला याच्याशी संबंधित नाऊनच लिहावे लागतील. लक्षात ठेवा, ज्या जातीचा शब्द संबंधित दिलेला आहे त्याच जातीचा शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. मित्रहो, आपण सर्वच्या सर्व प्रश्न हे परीक्षेमधून घेतलेले आहेत. म्हणून या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आतापर्यंतच्या सर्व 11 परीक्षांमधील प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. याशिवाय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी देखील करायला मिळणार आहे आणि त्यामुळे परीक्षेची तुमची तयारी होणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. पहा, या ठिकाणी स्टुडंट आपण घेतलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड क्लेव्हर म्हणजे हुशार असं त्यांनी ॲडजेक्टिव्ह दिले. आता आपल्याला सुद्धा हे ॲडजेक्टिव्हच लिहावे लागतील. ॲक्टिव्ह असं एक आपण लिहिलं आहे. त्यानंतर फेअर, तेच शब्द आपण वापरू शकतो. आपण चाइल्डसाठी फेअर घेतलं आहे, स्टुडंटसाठी फेअर घेतलं आहे, स्टुडंटसाठी स्मार्ट घेतलं आहे, चाइल्डसाठी सुद्धा स्मार्ट घेतलं होतं. म्हणून जर विद्यार्थी व्यक्ती आला तर व्यक्तीला लागणारे ॲडजेक्टिव्ज विशेषणं आपण वापरू शकतो. इंटेलिजंट एक्स्ट्रा घेतलं आहे आपण. चला पुढील प्रश्न पाहूयात. फॉरेस्ट. आता फॉरेस्टला स्मार्ट वगैरे इंटेलिजंट आपल्याला घेता येणार नाही, कारण ही वस्तू आहे. त्याच्यासाठी त्यांनी दिलं आहे थिक. तर आपल्याला काय करावं लागेल? ब्युटिफुल, वाईल्ड, वाईल्ड म्हणजे रानटी, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, रेनी पावसाळी जंगल, डार्क घनदाट जंगल. अशा प्रकारे ॲडजेक्टिव्हच आपल्याला लिहायचे आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. स्कूल. आता पहा, स्कूल हे सुद्धा नाऊनच आहे, फॉरेस्टसुद्धा नाऊनच आहे. त्याच्यासाठी फेमस हे ॲडजेक्टिव्ह त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. आता बिग, स्मॉल, पहा आपण बिग स्मॉल इतर वस्तूला देखील
वापरू शकतो. ब्युटिफुल, फॉरेस्टला सुद्धा आपण वापरलं ब्युटिफुल. त्याचबरोबर क्राउडेड, गर्दी असलेली, अशा प्रकारे हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. कधी कधी ईडी लागून सुद्धा ॲडजेक्टिव्ह तयार होतात. चला पुढील प्रश्न पाहूयात. ब्लँकेट वेट त्यांनी दिलंय, मग आपण काय लिहिलंय? बिग, स्मॉल, व्हाईट, कलर पण घेतला आपण, न्यू, ओल्ड, अशा प्रकारे याचे ॲडजेक्टिव्ज विशेषण आपल्याला लिहिता येतील. एक विशेषण दिलं की आपण सुद्धा सर्व विशेषणच लिहायचे आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. लाईफ याचा ॲडजेक्टिव्ह दिलं आहे हॅप्पी, मग आपण लॉंग, शॉर्ट, ब्युटिफुल, सॅड, अशा प्रकारे त्याचे ॲडजेक्टिव्ज लिहू शकतो. चला पुढील प्रश्न पाहूया. पहा मित्रो, या ठिकाणी वॉक हे व्हर्ब आलेलं आहे, लक्षात ठेवा हे आहे व्हर्ब, आणि त्याच्याशी रिलेटेड आलेला आहे ॲडव्हर्ब. केअरफुली, वॉक केअरफुली. मग आपल्याला इथे आता सगळे ॲडव्हर्बच लिहायचे आहेत. मग आपण काय ॲडव्हर्ब लिहिलेलं आहे? फास्ट. मित्रो, फास्ट हे सुद्धा ॲडव्हर्ब आहे, लक्षात ठेवा. फास्टली नाही तर स्लोली, या ठिकाणी स्लो देखील आपण लिहू शकतो, परंतु आपण गोंधळ होऊ नये म्हणून स्लोली घेतलेला आहे. या ठिकाणी आपण स्लो सुद्धा लिहू शकतो. फास्ट, स्लो हे ॲडव्हर्ब सुद्धा आहेत. चला पुढील ॲडव्हर्ब लिहूयात. हॅप्पीली. पहा ॲडजेक्टिव्हला एल वाय लावलं की ॲडव्हर्ब होतं. इथे सुद्धा एल वाय लावलेला आहे, इथे सुद्धा ब्युटिफुलला एल वाय लावलेला आहे. हे तर खूप सोपं आहे. आधी ॲडजेक्टिव्ह लिहा, त्याला एल वाय लावा. ब्लाइंडली, पहा सगळ्या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्हला एल वाय लावलेले आहेत. चला पुढील शब्द पाहूयात. वॉटर, या ठिकाणी नाऊनच आहे. कूल, हॉट, वॉर्म, प्युअर, कोल्ड, अशा प्रकारे वॉटर या नाऊनचे ॲडजेक्टिव्ज आपण लिहिलेले आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. बॉय, या ठिकाणी ऑनेस्ट आलेलं आहे. चाइल्ड आलं होतं, स्टुडंट आलं होतं, त्याचेच ॲडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी वापरू शकतो. स्मॉल, इंटेलिजंट वगैरे, पण आपण ऑनेस्ट त्यांनी दिलेलं आहे. आपण सिली लिहिलेलं आहे, आपण फॅट लिहिलेलं आहे, आपण हॅप्पी लिहिलेलं आहे, आणि आपण इंटेलिजंट देखील लिहिलेलं आहे. अशा प्रकारे बॉयचे ॲडजेक्टिव्ज आपण लिहिलेले आहेत. चला पुढील शब्द पाहूया. रूम, हे देखील नाऊनच आहे. याचं स्मॉल, मीडियम, बिग, लार्ज, फक्त साईजच आपण घेतलेली आहे. वार्म, कोल्ड असं पण आपल्याला घेता येऊ शकतं. डार्क, जसं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे रूमचे ॲडजेक्टिव्ज देखील आपण घेतलेले आहेत. मित्रो, आतापर्यंत मी सर्व रिलेटेड वर्ड्स लिहिलेले आहेत, परंतु आता तुम्हीसुद्धा थोडी मेहनत घ्या आणि हॉस्पिटल या शब्दाशी संबंधित फेमस, जसं स्कूल्सशी संबंधित फेमस आलतं, स्कूलचे ॲडजेक्टिव्ज तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. अशा प्रकारे मित्रो, हॉस्पिटल या शब्दाशी संबंधित पटपट रिलेटेड वर्ड्स लिहा आणि कॉमेंट बॉक्समध्ये ते टाका. सगळ्यात अगोदर कोण सोडवतं ते आपण पाहूयात. आणि तुमचे रिलेटेड वर्ड्स बरोबर आले की नाही ते तुम्हाला कसं कळेल? त्यासाठी 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे. या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा. या ठिकाणचे रिलेटेड वर्ड्स तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतीलच, परंतु संपूर्ण 10वीचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. चांगल्या मार्क्सने तुम्हाला 10वी पास होता येईल. 11वी 12वीला हाच ग्रुप पुन्हा रूपांतरित होणार आहे, म्हणून 11वी 12वीला सुद्धा हाच ग्रुप तुम्हाला उपयोगी येणार आहे. आणि 12वीसाठी आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओज आहेत. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास 10वी 11वी 12वीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, 10वीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.